नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोरोनाच्या या महामारीमध्ये पूर्ण जगामध्ये एक मोठं संकट आलेलं आहे. या संकटामुळे आपलं महाविद्यालय किंवा जगातील महाविद्यालय चालू झालेले नाही आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचण येऊ नये म्हणून आपण ऑनलाईन पद्धतीने शिकवणी चालू केलेली आहे. जगात अनेक ठिकाणी असे शिक्षण पद्धती चालू केलेली आहे. त्याच पाऊल ठेवून आपण सुद्धा ऑनलाईन लेक्चर वगैरे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करत आहोत. सर्वांना एक सांगणं आहे की या कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वांनी सुरक्षित राहा. शासनाने दिलेले सर्व नियम फॉलो करा. आपल्या घरच्यांची काळजी घ्या, तुम्ही स्वतःची काळजी घ्या. गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, अवांतर घराच्या बाहेर पडू नका. ह्या सर्व गोष्टीचं पालन करा आणि सुरक्षित राहा. तर आपलं इतिहास हा विषय आहे, सर्व विद्यार्थी तर ओळखतच आहेत. मग TY विद्यार्थ्यांना S3 नावाचा पेपर आहे, स्पेशल 3. तो विषय आहे इतिहासाची ओळख. इतिहासाची ओळख. आता आपण FYला इतिहास शिकलो, SYला इतिहास स्पेशल ठेवला इतिहास शिकलो आणि TYला सुद्धा आपण इतिहास शिकणार आहोत. तसं पाहिलं तर आपलं आणि इतिहासाचं नातं फार पूर्वीपासून आहे. म्हणजे आपण 4वी-5वीला होतो तेव्हापासून इतिहास अभ्यासत आहोत. मग इतिहासाची ओळख आपली नाही आहे का? तर इतिहास म्हणजे नक्की काय, नक्की स्पेसिफिक काय आहे? इतिहासाचा अभ्यास कसा केला जातो, इतिहासाची मांडणी कशी केली जाते, इतिहास आणि इतर जी सहाय्यकारी शास्त्र आहे त्याच्यामध्ये काय भेद आहे, म्हणजे तात्विकदृष्ट्या इतिहास म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला ह्या विषयामध्ये शिकायचं आहे. म्हणजे नेहमीच आपण जो इतिहास पाहतो की FYला शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभ्यासला, शिवाजी आणि शिवकाळ. सेकंड इयरला आपण जागतिक इतिहास अभ्यासला, त्याच्यानंतर मराठ्याचा इतिहास अभ्यासला, मध्ययुगीन भारताचा इतिहास अभ्यासला, वेगवेगळा इतिहास आपण अभ्यासलेला आहोत. म्हणजे कल्चर हिस्ट्री सुद्धा आपण अभ्यासलेला आहे. म्हणजे इतिहास हा वेगवेगळ्या तुकड्यामध्ये आपण काय केलेला आहे, तो अभ्यासलेला आहे. मग ह्या जो आपला जो विषय आहे या विषयामध्ये नक्की काय आहे, तर ह्या सर्वांचं सार म्हणजे इतिहासाची आपला ओळख करून घ्यायची. याच्या पाठीमागे आपण फक्त इतिहास अभ्यासच होतो, परंतु ह्या आपल्या विषयामध्ये आपल्या इतिहासाची पूर्ण ओळख करून घ्यायची आहे. इतिहास म्हणजे काय, इतिहासाचा अर्थ काय, त्याचे स्वरूप काय, त्याची व्यक्ती काय, इतर सहाय्यकारी शास्त्राबरोबर त्याचा संबंध कसा आहे, कोणकोणते इतिहासकार आहेत, अभिलेखकार म्हणजे काय, वगैरे वगैरे गोष्टींची जी माहिती आहे ती आपल्याला या पूर्ण विषयामध्ये आपल्याला घ्यायची आहे. त्यातील आपलं पहिलं प्रकरण आहे संकल्पना. इतिहासामध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात आणि या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला या प्रकारामध्ये करून घ्यायचा आहे. म्हणजे काय, ह्या संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहे. यातील पहिली संकल्पना आहे इतिहास. पहिली संकल्पना काय आहे तर इतिहास. मग इतिहास म्हणजे काय, साधा प्रश्न आहे. इतिहासाची व्याख्या काय, ही संकल्पना समजून घेण्यासाठी आणि वेगवेगळे जे इतिहासकार आहेत, तत्वज्ञानी आहेत, यांनी इतिहासाचा अभ्यास केला आणि इतिहासाला एक कन्सेप्ट, एक व्याख्यात्मक स्वरूप त्याला प्राप्त करून दिलेलं आहे. ते आपल्याला याच्यामध्ये पॉईंटमध्ये पाहायचं आहे. यातून आपण पहिलं पाहू त्याचा अर्थ. इतिहास या संकल्पनेचा आपण अर्थ पाहू. ढोबळ मानाने आपण जर पाहिलं तर इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचं वर्णन. म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीपासून ते आजतागायत जेवढं काही लिखित स्वरूपात आपण निर्माण केलेलं आहे त्या सर्वाला आपण इतिहास म्हणतो. झालेल्या पूर्ण घटना, त्याच्यामध्ये सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, सांस्कृतिक असेल, सर्व घटनांचा अंतर्भाव भूतकाळामध्ये होतो. आणि ह्या भूतकाळात ह्या सर्वांचा अभ्यास म्हणजे इतिहास आहे, असं सर्वसामान्य आपण
म्हणतो. मग या इतिहास या शब्दाचा अर्थ काय आहे आणि इतिहास ही जी कन्सेप्ट आहे किंवा इतिहासाची सुरुवात आहे ती केव्हापासून झाली हे आपण सुरुवातीला पाहू. इतिहास याची जर आपण फोड केली, इतिहास या शब्दाची जर आपण फोड केली तर आस हा संस्कृत अर्थ आहे. संस्कृत अर्थाची आपण फोड केलेली आहे. इतिहास हे असे घडले, हे असे घडले. कसे घडले? साधा प्रश्न आहे. कसे घडले? तर हे असे घडले, भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहे तसं ज्या सत्य आहेत तशाच गोष्टी घेणं म्हणजे इतिहास आहे. त्याचा अभ्यास करणं म्हणजे इतिहास आहे. इतिहासाला इंग्रजीमध्ये हिस्ट्री म्हणतात. इतिहासाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? हिस्ट्री. हिस्ट्रीची जर आपण फोड केली, हिज प्लस स्टोरी, हिज प्लस स्टोरी हा जो शब्द आहे हा इंग्रजी शब्द आहे. आणि इंग्रजी शब्द जर आपण फोड केली तर हिज स्टोरी म्हणजे कोणाची स्टोरी? हिज म्हणजे मानव, स्टोरी म्हणजे कथा, मानवाची कथा. इतिहास म्हणजे काय? मानवाची कथा. हा सुद्धा एक त्याचा अर्थ आहे. तर हा हिस्ट्री हा शब्द जो आहे तो तयार कसा झाला? तर तो हिस्टोरिया या ग्रीक शब्दापासून हिस्ट्री हा शब्द तयार झालेला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे हिस्टोरिया हा ग्रीक शब्द आहे आणि या ग्रीक शब्दापासूनच हिस्ट्री हा इंग्रजी शब्द तयार झाला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ चौकशी करणे, संशोधन करणे व माहिती जमा करणे. या शब्दाचा अर्थ काय आहे? तर एखादी घटनेची चौकशी करणे. एखादी घटना झालेली असेल त्याची चौकशी करणे. ती घटना झाली कशी, कशामुळे झाली, त्याचे मग कारण काय वगैरे वगैरे गोष्टींची चौकशी करणे. मग संशोधन व त्याची माहिती जमा करणे. त्या घटनेमध्ये जे कोणी साक्षीदार असतील, त्याच्या रिलेव्हंट जे साधनं आहेत ही साधनं जमा केली जातात. ह्या चौकशी करून साधनांची जमवाजमव करणं यालाच हिस्टोरिया असं म्हणतात. आता साधनांची जमवाजमव करणं म्हणजे काय? तर इतिहास हे लक्षात घ्या, हजारो वर्षाचा इतिहास आहे. म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीपासून ते आजपर्यंतचा इतिहास आपल्याला आहे. मग हा इतिहास आता मानवाचं आयुर्मान सर्वसाधारणपणे 70-80-100 वर्ष आहे. 100 वर्ष पाठीमागचं माणसाला काहीही आठवत नाही आहे किंवा त्याला काही दिसतच नाही दृश्य स्वरूपात. तर 2-3 हजार 5,000 10,000 वर्षापूर्वी मानवाने ज्या काही कृती केलेल्या आहेत ते आपल्याला समजणार आहेत का? तर नाही समजणार. मग जसा प्रकार तुम्ही CID वगैरे पाहता, CID मध्ये काय करतात? प्रत्यक्ष एखादी घटना झालेली असेल ती घटना कुणीही पाहिलेली नसते. मग CID यांच्याकडे ती घटना गेल्यानंतर ते काय करतात? त्या घटनेची चौकशी करतात. हे लक्षात घ्या. साधं सोपं आहे. त्या घटनेची चौकशी करतात आणि या घटनेची चौकशी केल्यानंतर प्रथमदर्शनी त्या ठिकाणी माहिती पाहतात. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना झाली आहे त्या घटने ठिकाणी भेट देतात आणि त्या भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी काही पुरावे सापडतात का? जी घटना घडलेली आहे त्या घटनेचे काही पुरावे सापडतात का हे पाहतात. आणि जर ते पुरावे सापडले ते पुरावे जमा करतात आणि पुरावे जमा करून त्याचं आकलन करून नक्की ती घटना कशी झाली असेल याचं ते काय करतात? विश्लेषण करतात. मग इतिहासामध्ये सुद्धा असाच प्रकार आहे. हिस्टोरिया शब्दाचा असो तसंच आहे.
एखाद्या घटनेची चौकशी करणं, संशोधन म्हणजे नवीन त्याचं ॲनालिसिस करणं, माहिती जमा करणं म्हणजे पुरावे गोळा करणं, त्या पुराव्याच्या आधारावरती त्या घटनेचं विस्तृत असं वर्णन करणं. याचा अर्थ म्हणजे हिस्टोरिया. हिस्टोरियाचा अर्थ काय तर हिस्ट्री. समजलं? आता पुढचं पाहू आपण. जेस्टिट हा जर्मन भाषिक शब्द आहे आणि ह्या जर्मन भाषिक शब्दाचा अर्थ काय आहे? ऐतिहासिक घटनेचं तर्कसंगत मांडणी करणं. ऐतिहासिक घटनेचं म्हणजे काय तर गतकालीन घटनेचं तर्कसंगत मांडणी करणं असा याचा अर्थ आहे. पुढचा शब्द आहे लोरोप्ला. पुढचा शब्द आहे लोरोप्ला. हा ग्रीक शब्द आहे. या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे शिकणे, नवनवीन काहीतरी शिकणे. लोरोप्ला या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे शिकणे. म्हणजे एकंदरीत इतिहास शब्द जर आपण पाहिला तर इतिहास शब्दाचे एकंदरीत आपण त्याचा अर्थ अशा प्रकारे त्याचं ऐतिहासिक ह्याच्यावरून आपण सांगू शकतो. हिस्ट्री, हिस्टोरिया चौकशी करणं, जेस्टिट आणि लोरोप्ला. आणि इतिहास म्हणजे काय हे असे घडले, हा अर्थ अशा प्रकारे आहे. तर आणखी इतिहासाचा व्यवस्थित अर्थ पाहण्यासाठी आपल्याला काही कन्सेप्ट पाहणं गरजेचं आहे. म्हणजे संकल्पना हे याच्यावरून आपल्याला समजणार नाही, हा फक्त अर्थ आहे. पण नक्की इतिहास म्हणजे काय आहे? आता हजारो वर्षाचा कालखंड इतिहासकाराने लिहून ठेवलेला आहे. हजारो इतिहासकार आहेत. हजारो इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने इतिहासाचं काय केलेलं आहे ते ॲनालिसिस केलेलं आहे. तर याचं ज्या इतिहासकारांना जे वाटलेलं आहे, त्याला इतिहासामध्ये जे काही तत्त्व सापडलं ते त्यांनी संकल्पने स्वरूपात मांडलेलं आहे. संकल्पना म्हणजे काय तर काही ठराविक शब्दामध्ये त्या विषयाचा अर्थ प्रतिपादन करणे. म्हणजे थोडक्यात तो अर्थ एका ओळीमध्ये सांगणे म्हणजेच काय तर संकल्पना. तर अशा असंख्य संकल्पना आहेत. त्यातील आपण जे ठराविक संकल्पना आहेत ते आपण घेऊ. इतिहास याची व्याख्या. हेरोडोटस यांनी इतिहासाची व्याख्या केली आहे. भूतकाळातील मनोरंजक व संस्मरणीय घटना म्हणजे इतिहास. म्हणजे त्यांनी असं लिहिलं की भूतकाळामध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत कोणत्या घटना तर मनोरंजक आणि कसल्या संस्मरणीय म्हणजे आठवणीत राहणाऱ्या, मनोरंजक म्हणजे आनंद देणाऱ्या. तर गंमत अशी आहे हेरोडोटसने ग्रीस व पार्शिया यांच्या युद्धाचं वर्णन केलं आहे. यांच्या युद्धाचं वर्णन यांनी इतिहासामध्ये केलं आहे. ह्या युद्धाचं वर्णन त्यांनी करून ठेवलं आहे. मग त्यांनी काय म्हटलं आहे की मनोरंजक व संस्मरणीय घटना. हे लक्षात घ्या. आता हे युद्धाचं वर्णन केलं आहे. युद्ध हे मनोरंजक असते का तर नाही. म्हणजे काय इतिहासामधील घटना ज्या आहेत त्या सर्वच घटना अविस्मरणीय घटना हे मनोरंजक असतील असं नाही, हे लक्षात घ्या. आणि अविस्मरणीय घटना मनोरंजक असतील असं नाही आणि मनोरंजक घटना ज्या आहेत त्या अविस्मरणीय असतील असं नाही. म्हणजे ही जी व्याख्या आहे ही पूर्णपणे आपल्याला परिपूर्ण अशी वाटत नाही, अर्धी व्याख्या आहे. परंतु ह्या हेरोडोटसने काय केलं आहे
ग्रीस व पार्शिया या युद्धाचं त्यांनी वर्णन केलं आहे. परंतु हे वर्णन करत असताना त्यांनी महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. ज्या ठिकाणी हे युद्ध झालेलं आहे त्या युद्धभूमीवरती तो स्वतः गेलेला होता. स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांनी परिसर पाहिलेला होता. त्याचबरोबर ते युद्धामध्ये जी व्यक्ती होत्या ज्याला आपण प्रथमदर्शी पुरावा म्हणतो त्या व्यक्तींना तो स्वतः भेटला होता आणि भेटून त्याने त्या युद्धाची पूर्ण हकीकत जी आहे ती जाणून घेतली होती. आणि त्याचबरोबर ती ही घटना लिहिण्याचा त्याचा उद्देश कोणता होता? येणाऱ्या ज्या भावी पिढी आहेत, ग्रीसच्या जे येणाऱ्या भावी पिढी आहेत त्यांना आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे, काय पराक्रम केलेला आहे, या पराक्रमाची माहिती त्यांना मिळावी हा त्याचा एक साधा हेतू होता. म्हणजे एक शास्त्रशुद्धपणे इतिहासाची मांडणी प्रथमतः कुणी केली असेल तर ती हेरोडोटसने केलेली आहे. म्हणजे घटना पाहिल्या, घटनांचा अभ्यास केला, पुरावे शोधले, वैयक्तिक माणसांच्या मुलाखती घेतल्या, त्या सर्व संकलन करून त्यांनी इतिहास लिहिला ग्रीस व पार्शियाच्या युद्धाचा. त्यामुळे त्यांनी त्याच्या इतिहासात त्या लेखनामध्ये प्रथमतः त्यांनी हिस्ट्री शब्द वापरला. त्यांनी प्रथमतः हिस्ट्री हा शब्द वापरला. आणि हिस्ट्री शब्द म्हणजे काय तर भूतकाळातील घटनांचं वर्णन, हे लक्षात घ्या. भूतकाळातील घटनांचं वर्णन मनोरंजक व संस्मरणीय स्वरूपात अशा अंगाने त्यांनी हिस्ट्रीचा उपयोग प्रथमतः केला होता. म्हणून हा शब्द पुढे कसा आपण कंटिन्यू झाला. आणि त्यामुळे आपण इतिहासाचे जनक कोण म्हणतो तो हेरोडोटस आहे. प्रथमतः त्यांनी इतिहास लिहिला म्हणून हेरोडोटसला इतिहासाचे जनक असे म्हटले जाते. पुढची व्याख्या पाहू.